दर्शक हो नमस्कार. BR न्यूज प्रस्तुत उत्सव महाराष्ट्राचा सोहळा पंढरीच्या वारीचा या कार्यक्रमामध्ये मी जयपाल खेडकर तुम्हा सर्व दर्शकांचं स्वागत करतो. तर आज कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत या वारीच्या मार्गक्रमणाबाबत सोबत मानाचे अश्व, मानाचे बैल, यासोबतच टाळ आणि मृदुंगाचा ध्वनी अशा अनेक विविध विषयांवर सविस्तर अशी माहिती देण्याकरिता अखिल भाविक वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष हरिभक्त परायण ज्योतिराम चांगभले महाराज उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर आता आपण बघतोय की तुमचं नाव ज्यावेळी घेतलं जातं की हरिभक्त परायण ज्योतिराम महाराज चांगभले, तर याच वेळी सगळीकडून असं एक इतिहास तुमच्याबद्दल सांगितला जातो किंवा खास करून उल्लेख सांगितला जातो की गेल्या 30 वर्षापासून तुम्ही माऊलींच्या या वारी सोहळ्यामध्ये, पालखी सोहळ्यामध्ये मृदुंगाची सेवा देताय आणि इतकंच नव्हे तर 3 वेळा तुमच्या या सेवेसाठी तुम्हाला गौरवलं देखील गेलंय. तर वारीमध्ये ज्यावेळी तुम्ही मृदुंग वाजवता आणि ती एक शिस्त त्यावेळी तुम्हाला अनुभवायला मिळते, तर हा सर्व जो काही अनुभव आहे तुमचा त्याबाबत आम्हाला काय सांगाल? प्रथमतः BR न्यूज चॅनल यांनी हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो. कारण आता सर्वत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे, भारतामध्ये नाही तर जगामध्ये वारीची लगबग सुरू झालेली आहे की सर्व भक्त मंडळी पंढरपूरकडे आता वाटचाल करीत आहेत. बरोबर. तुम्ही ज्यावेळी मगाचा विषय काढला की मृदंगामध्ये खरोखरच ही एक पारंपरिक फार जुनी कला आहे. मृदंगवादन ही जवळपास भगवान शिवशंकर आणि भगवान गणेश या मृदंगाच्या या कलेचे उपासक आहेत आणि त्यांच्यापासून या मृदंगवादनाची कला आहे. नंतर या मृदंगवादनामध्ये वारकरी संप्रदायामध्ये ह्या मृदंगवादनाला पारंपरिकपणे सुरुवात झालेली आहे. कारण जे वाद्य आहे ते शुद्ध सात्विक वाद्य आहे. अनेक वाद्य आहेत परंतु मृदंग हे सात्विक वाद्य आहे. अच्छा. आणि मृदंगामध्ये कसं की लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. एकदा आपण मृदंग स्वरात लावला, विणा लावला आणि टाळ आणि विणा एकदा हे जर स्वरात लावलं की एक ब्रह्मरस निर्माण होतो. आणि खरोखरच मृदंगाला वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं महत्त्व आहे. कीर्तन असेल, भजन असेल, भारुड असेल, यामध्ये मृदंग साथीला लागतोच. मृदंग हे साथीचं अंग आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये मृदंगाला फार मोठं महत्त्व आहे. कारण आपण पाहतो की कीर्तनामध्ये मृदंग साथ लागते, दिंडीमध्ये आपण पाहतो की दिंडीमध्ये मृदंगाच्या नादावर वारकरी नाचतात आणि पाऊल खेळतात, एक आनंद घेतात आणि मृदंगाच्या तालावर, लयावर अतिशय सुंदर असं एक वातावरण निर्मिती त्या ठिकाणी होत असते. आणि माझं जर पाहिलं तर मी जवळजवळ गेल्या 40 वर्षापासून मी मृदंग वाजवतो. वयाच्या 5व्या-6व्या वर्षीपासून वाजवतो. सोलापुरातील नामवंत मृदंगाचार्य वैकुंठवासी अण्णाभाऊ यादव यांच्याकडे मृदंग वादनाचे मी शिक्षण घेतले. अच्छा. आणि तेव्हापासून मृदंग वाजवतो. आणि ह्या मृदंग वादनाच्या या प्रवासामध्ये मला अनेक नामवंत मृदंगवादक भेटले आणि त्यांच्याकडूनही शिकायला काही मिळालं. कारण कसं आहे की आपण सोलापूर शहरामध्ये राहतो. आपण जर पाहिलं तर पंढरपूर असेल, आळंदी असेल किंवा इतर ज्या धार्मिक संस्था आहेत त्या ठिकाणी अनेक संस्था आहेत. ते आपलं मृदंगवादनाचं असेल, कीर्तनाचं असेल, शिक्षण देतात. परंतु आपल्या सोलापूर शहरामध्ये आता आम्ही जी मुलं घडवतो, आमचे जांभळे महाराज असतील, आम्ही किंवा अनेक मृदंगवादक आहेत जे घडवतात मुलं, ते सोलापूर शहरामध्ये राहून त्यांच्या मुलांचं शिक्षण आपल्या या शाळेमध्ये, आपल्या ज्याच्या मुलं पालकांच्या घरी जाऊन शाळेमध्ये जाऊन ही मुलं मृदंग शिकतात. मी सुद्धा आपल्या सोलापूर शहरामध्ये राहून माझा व्यवसाय बघून आपलं हे मृदंग शिकलो. आज महाराष्ट्रामध्ये कामगार कल्याणच्या स्पर्धेमध्ये राज्यामध्ये सलग 3 वेळा प्रथम क्रमांक आलेला आहे. सोलापूर शहरामध्ये अनेक भजनी मंडळामध्ये ज्यावेळी स्पर्धा असते त्यावेळी जवळजवळ 36 वेळा माझा सोलापूर शहरामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. खरोखरच एक भगवान पांडुरंग परमात्म्याची कृपा आमच्यावर आहे. किंवा आम्ही जे ही कला वाजवतो, ही कला शिकतो किंवा आमचं काहीच नसतं. कारण भगवंताच्या कृपेशिवाय काही घडत नाही. की साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. भगवान परमात्मा आमच्या
बुद्धीमध्ये भर घालतो आणि त्याप्रमाणे आम्ही वाजवतो आणि खरोखरच त्या वाजवण्याचा एक आनंद वेगळा असतो. मग ज्यावेळी तुम्ही माऊलींच्या पालखी सोहळ्यात मृदुंग वाजवता तर ते क्षण आहेत ते डोळ्यासमोर जर आणले तर त्या भावना कशा असतात त्यावेळेस? मी साधारण 30 वर्षापासून आमचे श्री गुरुजी महाराज राशीनकर यांचं माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये लोणंद या ठिकाणी त्यांचं दरवर्षी कीर्तन असतं आणि त्यांच्या कृपेने जवळजवळ गेली 30 वर्ष मी त्या ठिकाणी मृदंग वादनाची सेवा करीत आहे. आपण इतर ठिकाणी मृदंग वाजवतो अनेक कार्यक्रमामध्ये वाजवतो, परंतु त्या ठिकाणी साक्षात माऊलीसमोर आपण मृदंग वाजवत आहोत. एक आनंद एक वेगळाच असतो, कारण त्या ठिकाणी आपल्याला जी ऊर्जा प्राप्त होते ती ऊर्जा वर्षभर आम्ही ते घेऊन फिरतो आणि त्या ठिकाणचा एक अनुभव वेगळाच असतो. कारण त्या कीर्तनाला जेवढे महाराष्ट्रातील नामवंत महाराज मंडळी आहेत, फडकरी आहेत, ज्या दिंडीमध्ये चालतात, ते सर्व महाराज मंडळी त्या ठिकाणी कीर्तनाला रोजच्या कीर्तनाला उपस्थित असतात आणि त्यामध्ये एक मृदंग वाजवणं त्या आपण बाहेर जर पाहिलं तर मृदंगाला सर्वत्र आता नवीन आधुनिक या जगामध्ये की सिस्टीम असते, माईक असतात, परंतु त्या ठिकाणी पूर्वीपासून जी परंपरा चालत आहे त्यामुळे मृदंगाला माईक नसतो. त्यामुळे मृदंग एक वजनदार, बहारदार आणि असंख्य टाळकरी त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये असतात. तेव्हा त्या टाळकऱ्यांना घेऊन पुढचा मृदंग वादक असेल या सर्वांना एकत्रित घेऊन एक चालण्याचा मृदंग वाजवण्याचा एक वेगळाच आनंद, एक वेगळीच अनुभूती त्या ठिकाणी येते. बरं, आता तुम्ही मृदंग वादनाबाबत खास करून सांगितलं आणि मगाशी सुरुवातीला ज्यावेळी उल्लेख केला वारीचा, तर त्यावेळी तुम्ही म्हणालात की आता केवळ सोलापूरपुरती, महाराष्ट्रापुरती, देशापुरती नव्हे तर एक जागतिक वारी आपल्याला पाहायला मिळते सध्या आणि तिचा विस्तार दिवसेंदिवस विस्तृत होत चाललाय, विस्तीर्ण होत चाललाय. म्हणजे एखाद्या नदीच्या उगमाप्रमाणे म्हणजे लहान उगम देतो आणि पुढं एक विस्तीर्ण पात्र जसं तयार व्हावं तसं ही वारी आता दिवसेंदिवस आपलं पात्र विस्तीर्ण करताना आपल्याला दिसत आहे. मग असं असताना वेगवेगळ्या परंपरा वारीला लाभल्यात. जसं मग आता टाळ असेल, मृदंग असेल, यांच्या ध्वनीची जशी परंपरा आहे तशीच आपण म्हणू की त्यामध्ये जे काही पालखीसोबत अश्व असतात मानाचे आणि त्याबरोबरच पालखीचा रथ खेचण्याकरिता बैल असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी मग उभं असतं, काही ठिकाणी गोल रिंगण असतं. तर या सर्वांबाबत काय सांगाल? आपण हा प्रश्न महत्त्वाचा विचारलेला आहे की ज्यावेळी श्रीमंत शितोळे सरकार छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्वीपासून वारी आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून ही वारी आहे. परंतु ज्यावेळी आपल्या या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मुघलांचं राज्य आलं त्यावेळी आपल्या ज्या हिंदू संस्कृती आहेत, हिंदू परंपरा आहेत, याच्यावर अतिक्रमण होऊ लागलं. कारण आपण जर पाहिलं की सर्व हिंदू देवदेवतांची विटंबना होऊ लागली हे आपला सर्व इतिहास माहीत आहे. परंतु त्या काळामध्ये वारीला सुद्धा ज्यावेळी वारकरी पंढरपूरला निघत होते ज्याच्या भागातून, तेव्हा वारकऱ्यांवर त्यांचा आघात होऊ लागला. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः येऊन वारीचं संरक्षण केलेलं. मग तेव्हापासून संभाजी महाराजांनी शितोळे सरकार अंकलगी गावामधील तिकडले कर्नाटक भागामध्ये अंकलगी म्हणून गाव आहे, तिथे एक शितोळे सरकार म्हणून होते. त्यांना ती जबाबदारी दिली की बाबा वारीचं संरक्षण तुम्ही करा. तेव्हापासून आपण जे पाहतो की ज्या आता राहुट्या मारल्या जातात, पूर्वी सैन्याला सुद्धा राहुट्या मारत होते. आणि तसं भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जो आपण म्हणतो जो तंबू ते सुद्धा पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने पूर्वी होता तसाच आहे. आणि आपण जसं म्हणतो की आज ह्या राजाचा तळ इथं आहे, त्या तळ तिथं, तसं पालखीला सुद्धा आपण अजून सुद्धा पालखी तळ म्हणून जुनी परंपरा आपण त्या नावाने ओळखतो. आणि तेव्हापासून जे रिंगणासाठी जे आश्व असतात ते त्यांचे आश्व आहेत, शितोळे सरकार यांचे आश्व. तेव्हापासून ही परंपरा सुरू झालेली आहे. आणि आपण जर दुसरा आपण जो प्रश्न केला की भगवान श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना तो रथ ओढण्यासाठी जे बैलजोडी असते ते दरवर्षी बैलजोडी आपला नवीन जे त्या भागातील जे इच्छुक आहेत त्यांना ते त्यांचं बोलवून वगैरे असं ते बैलजोडी प्रत्येक वेळी ते बैलजोडी
एकदम तयार केलेली असते. बरोबर. कारण आपण जर कसं की एवढा मोठा रथ काय त्यामुळे ते आता दिवे घाटामध्ये आपल्या घाट सेक्शनला ते रथ वाढायचं. त्यामुळे खरोखरच त्या बैलांचं सुद्धा एक खरोखरच भाग्य आहे की भगवान श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा रथ आपण ओढत आहेत. मनुष्याचं तर मनुष्य तर चालतात, परंतु त्या बैलांचा असेल त्या घोड्यांचा असेल खरोखरच त्यांचं सुद्धा हे अतिशय पूर्वजन्मीची पुण्य आहे त्यांच्या पाठीमागट, म्हणून त्यांना ती भगवंताची माऊलींची सेवा मिळालेली आहे. बरं बरं. आता असं म्हटलं जातं की अश्व धावती रिंगणी होता टाळ मृदुंगाचा ध्वनी. मग ज्यावेळी हे रिंगण सोहळे आहेत मग त्यामध्ये गोल रिंगण असतं आणि उभं रिंगण आहे. मग या दोन्हीतला फरक काय सांगता येईल? आपल्या महाराष्ट्रामध्ये भगवान श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये पूर्वी रिंगण होत होते, परंतु आता सर्व आता कालच श्री संत सोपान महाराजांच्या काकांच्या पालखीचं रिंगण झालेलं आहे. आपण जर पाहिलं की वारकरी आळंदीपासून किंवा निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी, गजानन महाराजची पालखी शेगावहून, मुक्ताईची पालखी मेहून या म्हणजे ज्या ज्या तीर्थाच्या ठिकाणी जे जे संत ज्यांनी आपली समाधी घेतली त्या ठिकाणी ह्या पालख्या सर्व निघतात. आणि इतक्या लांबचा प्रवास करून वारकरी येतात. ज्यावेळी वारकरी थकतात तेव्हा वारकऱ्यामध्ये एक नवीन ऊर्जा येण्यासाठी एक रिंगण असतं. रिंगण म्हणजे आपण जो चाललेला आहे, आपल्याला जो थकवा आलेला आहे तो थकवा पूर्ण जाण्यासाठी वारकरी रिंगणामध्ये आलेल्या सुरुवातीला भक्तिभावाने पाऊल खेळतात, नाचतात, फुगड्या खेळतात आणि त्यानंतर गोल रिंगण असतं. तुम्ही मगा जो विषय तुम्ही सांगितलं की गोल रिंगण म्हणजे काय, गोल रिंगण म्हणजे की ज्या एक रिंगण आखलं जातं आणि त्या रिंगणाच्या बाहेरच्या बाजूला सर्व जो रिंगणामध्ये आपल्या वारीमध्ये चालत आलेला तो सर्व समाज तो रिंगणाच्या बाहेर असतो. आणि रिंगणाच्या आतमध्ये वारीमध्ये आलेले टाळकरी असतील, विणकरी असतील, झेंडेकरी असतील, तुळशी वृंदावनधारी महिला असतील, मृदंगवादक हे सर्व रिंगणाच्या आतमध्ये असतात. आणि आतला ज्या गोल रिंगण असतो त्यामध्ये सर्व झेंडेकरी साईडनं असे गोल उभारलेले असतात आणि सेंटरला पालखी असते. ज्यावेळी रिंगणाला पहिल्यांदा वारकरी संप्रदायामध्ये विणाला फार मोठं महत्त्व आहे, अधिष्ठान आहे विणा. त्यामुळे सुरुवातीला जे विणकरी जे आमचे, कारण विणकरी म्हणजे साधारण ते वयोवृद्ध असतात, तपोवृद्ध असतात, त्यांनी अनेक वर्षे वारी केलेली असते. कारण वारीमध्ये एक नियम असतो की जे 20-20, 25-25 वर्ष वारी करतात त्यांना एवढ्या अभंग पाठात तेवढ्या त्यानुसार त्या विणकऱ्याचा अधिकार असतो. ते विणकरी सुरुवातीला धावतात. विणकरांचे 2 रिंगण होतात. त्यानंतर मृदंग वादकांचं रिंगण होतं. त्यानंतर ज्या महिला वारकऱ्यांसाठी तुळस डोक्यावर घेतात आणि वारीमध्ये वारकऱ्यांना तहान वगैरे लागते, त्यामुळे त्यांना पाणी पिण्यासाठी ज्या वारीमध्ये महिला चालतात की प्रत्येकाला ती जबाबदारी दिली असते वेगवेगळे की झेंडेकऱ्याने झेंडा घेऊन चालायचं, टाळकऱ्याने टाळे घ्यायचं, मृदंग वाजवणाऱ्याने मृदंग वाजवायचा, जो विणकरी आहे तो विणा घेऊन चालायचा, तुळशी वृंदावनधारी महिलाने तुळशी वृंदावन घ्यायचं आणि चोपदार ज्याने असते की तिने शिस्त लावायची, दिंडीला लाईन लावायची. हे चोपदारांचं काम असतं. आणि ज्या भाविकांना तहान लागेल त्यांना पाणी देण्याचं काम ते महिला करतात. आणि त्या महिलांचं सुद्धा रिंगण त्यांना सुद्धा प्राधान्याने वारकरी संप्रदायामध्ये त्यांना स्थान दिलेलं आहे. त्या महिलांचं रिंगण होतं. त्यानंतर आपण पाहिलं की सुरुवातीला झेंडेकरी, त्यानंतर विणेकरी, त्यानंतर टाळ घेऊन ज्या महिला तुळस घेऊन चालतात, हांडा घेऊन जातात त्यांचं रिंगण. आणि त्यानंतर शेवटी मात्र अश्वाचे रिंगण असतं की माऊलींची जी अश्व असतं त्यामध्ये एका अश्वावर चोपदार बसलेले असतात आणि दुसऱ्या अश्वावर साक्षात माऊली बसलेले असतात. आणि चोपदार आपला अश्व पुढे घेतात आणि त्यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या पुढे सुद्धा माऊलींचा अश्व पळतो. त्यामुळे सर्व भाविकांची भावना असते की माऊलीच त्या अश्वावर आरूढ आहेत आणि तो अश्व आपलं तो रिंगण पूर्ण करीत आहोत आणि सर्व माऊली माऊली या गजरामध्ये आनंद घेत असतात. अशा प्रकारे गोल रिंगण असतं. आणि उभं रिंगण म्हणजे काय की सर्व ज्या काही दिंड्या असतात ती दिंड्या असं सरळ एका लेवलनं थांबतात, एका लाईन रोडने. आणि जो पुढचा झेंडेकरी तो पुढं असतो, पाठीमागे रथ असतो. आणि दिंड्या आपलं अश्व काय करतो की सुरुवातीला माऊलींचं दर्शन घेतो आणि माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर तिथून जो रिंगणाला सुरुवात होते तो अश्व माऊलींपासून तो झेंडेकऱ्यापर्यंत तो अश्व जातो आणि पुन्हा तिथून तो अश्व रिटर्न
परत येतो आणि माऊलींच्या रथाजवळ थांबतो. बरं. त्याला उभं रिंगण असं म्हणतात. उभं रिंगणामध्ये सुद्धा वारकरी जागेवर पावली खेळतात, फुले खेळतात, भक्तिभावाने आनंदाने नाचतात आणि आपला आनंद घेतात वारीचा. कारण आपण वर्षभर आपल्या संसारामध्ये प्रापंचिक जीवनामध्ये असतो की अनेक अडचणीतनं आपण मात करून आपला संसार करीत असतो. बरोबर. आणि त्यामुळं आपल्याला कुठेतरी आनंद मिळाला पाहिजे. या सर्व दुःखातून आपण हे विसरलं पाहिजे दुःख आणि आनंद घेण्यासाठी खास सर्व वारकरी या भक्तिभावाने तल्लीन होऊन वारीमध्ये सामील होतात. बरं, आपण अनेकदा आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की गोल रिंगण कसं असतं, उभं रिंगण कसं असतं, पण काहीदा बातम्यांमधून किंवा आपण वृत्तपत्रामध्ये काही फोटो पाहतो तर मेंढ्यांचं रिंगण म्हणून देखील काही प्रसिद्ध आहे. तर त्याबाबत काय माहिती? श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या ज्या पालखीमध्ये साधारण बारामतीजवळ काटेगाव मनगाव तिथं मेंढ्यांचं रिंगण असतं. आपण जर पाहिलं की या 10-15 वर्षाच्या या कालावधीमध्ये हे रिंगण सुरू झालेलं आहे. अच्छा. की आपण सजीव आहोत, आपण बोलू शकतो, चालू शकतो, आपण देवांची आपलं श्रद्धायुक्त अंतकरणातून आपण रिंगण करू शकतो. बरोबर. परंतु हे आपण मेंढ्या म्हणा किंवा अश्व म्हणा, हे कसं आहे की हे प्राणी त्यांना बोलता येत नाही, काय येत नाही, परंतु त्यांना सुद्धा माऊलींची सेवा करण्यासाठी जगद्गुरू तुकाराम महाराजांची सेवा करण्याची त्यांची भावना असते, त्यांच्या मनामध्ये एक श्रद्धा असते. बरोबर. मग ती श्रद्धा ते पूर्ण करण्यासाठी ते मेंढ्यांचं रिंगण करतात. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा रथ मधोमध्ये असतो आणि त्यांना गोल रिंगण करून मेंढ्या रिंगण करतात आणि आपलं ते रिंगण पूर्ण करून भगवंताच्या चरणी, महाराजांच्या चरणी आपली श्रद्धा त्या ठिकाणी व्यक्त करतात. बरं, आता हे जे रिंगण सोहळे वेगवेगळे तुम्ही सांगितले, याखेरीज आणखी एक अधोरेखित केला जाणारा सोहळा म्हणजे बंधू भेटीचा. तर तो बंधू भेटीचा सोहळा नेमका कोणामध्ये होतो आणि कुठं होतो? आपण जर पाहिलं की मग आपला जो विषय झाला की प्रत्येक स्थळावरून ज्या त्या पालख्या निघतात, परंतु पंढरपूरला आल्यानंतर वाखरी या ठिकाणी सर्व पालख्या त्या ठिकाणी एकत्र येतात. मग त्या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल, सोपान काकांची पालखी असेल, त्या ठिकाणी एकत्र असं थांबतात, एकमेकाला नारळ देणं, भेटणं. बंधू जे कसं आपण पाहतो की आपण आता आपलं सुद्धा पाहतो की सामाजिक जीवनामध्ये एकमेकाच्या बंधूंचं जसं प्रेम असतं तसं ते पूर्वीपासून चालत आलेली जी परंपरा आहे त्या ठिकाणी बंधू भेट होते. मुक्ताईची बी पालखी येते, निवृत्तीनाथाचीही पालखी त्या ठिकाणी येते आणि त्यांचा भेटीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो. बरं, आता पालखी सोहळ्यांचा आपण ज्यावेळी उल्लेख करत आहोत किंवा त्याबद्दल माहिती घेत आहोत, तर आपलं जे सोलापूर आहे, तर खास करून सोलापूरला आपण म्हणतो की शेगावचे जे गजानन महाराज आहेत यांची पालखी येते आणि केवळ येत नाही तर 2 दिवस तिचा मुक्काम हा आपल्या सोलापूर शहरात असतो. तर या पालखीबाबत काय सांगाल? आता विषय कसा आहे की ज्ञानेश्वर महाराजांची पालखीला याला 15-16 दिवस लागतात, परंतु गजानन महाराजांची पालखी हे शेगाववरून निघते. हो ना. आणि श्री संत मुक्ताईची पालखी जळगाववरून निघते. हा जो टप्पा आहे तो लांबचा टप्पा आहे. जवळपास 1 महिना 1.5 महिन्याचा तो प्रवास आहे की येतात आणि जाताना चालत जातात. बरोबर. त्यामुळे दीर्घ काळाचा हा प्रवास आहे आणि खरोखरच आपल्या सोलापूर शहराचं एक भाग्य आहे की गजानन महाराजांची पालखी आपल्या सोलापूर शहरातून जाते आणि आषाढी वारीच्या आधी ही पालखी जाते. हे एक आपलं महत्त्वाचं आहे, कारण काय काय गावातून आषाढी वारीनंतर तो पालखी सोहळा निघतो, परंतु आपल्या सोलापूर शहरामध्ये आषाढ वारीला जायच्या पूर्वी पालखी येते. आणि गजानन महाराजांची पालखी ज्यावेळी सोलापुरात येते त्यावेळी पूर्ण सोलापूर शहरामध्ये 2 दिवस मुक्काम असतो आणि पूर्ण शहरामधून ते पालखी मार्गस्थ होते. त्यामुळे ज्या परिसरातून ही पालखी जाते त्या परिसरामध्ये भक्तिमय वातावरण होतं. हा म्हणजे महत्त्वाचा विषय सोलापूरकरांसाठी आहे आणि साक्षात गजानन महाराजांचं दर्शन आपल्या सोलापूरकरांना घडतं. आणि त्या गजानन महाराजांची पालखीची जी शिस्त आहे ती शिस्त खरोखरच फार महत्त्वाची आणि वाखाणण्याजोगी ती शिस्त आहे. कारण त्या पालखीमध्ये सर्व युवक मंडळी असतात जास्तीत जास्त. बरोबर. आणि गजानन महाराजांच्या पालखीचा ट्रस्टचा एक नियम आहे की वयोवृद्ध, लांबचा प्रवास असल्यामुळे वयोवृद्ध जास्त त्यांचा नियमच आहे. कोणी बाबा ठराविक वयामध्ये जी व्यक्ती आहे ती व्यक्ती चालायचं. बरोबर. असा महाराजांच्या पालखीमधला तो नियम आहे. त्यामुळे सर्व युवक मंडळी त्या पालखीमध्ये चालतात. आपण जर पाहिलं तर बाकीच्या पालखीमध्ये थोडं वयोवृद्ध असतात, पण त्या पालखीमध्ये सर्व युवक असतात आणि त्या पालखीमध्ये एक शिस्त असते की पुढं पूर्वी हत्ती राहत होते, आता थोडं त्या
प्रथा थोडे म्हणजे शासनाच्या नियमानं हत्या आता म्हणजे थोडं प्रमाण कमी झालं. त्यामुळे आश्वा असतात, पुढे बेंडवाले असतात, त्यानंतर माकड पताकेदारी असतात आणि त्यामध्ये गायक वादक अतिशय सुंदर असे अभंग म्हणा भजन घेतात. त्यामुळे सर्व वातावरण एक भक्तिमय झालेलं असतं आणि अतिशय आनंदाने आपले सोलापूरकर सुद्धा त्यांची सेवा करतात. आपण जर पाहिलं की जे चर्मकार समाजाचे जे बांधव असतात ते त्यांची सेवा करतात की त्यांचे पादत्राणे शिवून देतात वारकऱ्यांची. काही आपले न्हावी समाजाचे जे काही समाज आहे त्यांनी आपल्या त्यांची विनामूल्य सेवा करतात. काही लोक असतात की त्यांची मालिश वगैरे करतात, चालून थकलेले असतात. म्हणजे सोलापूरकर त्यांच्या सेवेचा आनंद घेतात की आपल्या सोलापूर शहरामध्ये ते आलेले आहेत आणि त्यांचं आता त्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल, त्यांच्या स्वागताची सर्व सोलापूरकर शहरातील भक्तिभावाने अतिशय सुंदर अशी त्यांची व्यवस्था करतात. कारण आपल्याला एक संधी मिळालेली आहे. बरोबर. आपण जर पाहिलं की सर्व संत मंडळीच्या पालख्या तिकडून येतात, परंतु ही गजानन महाराजची पालखी आपल्याकडून येतात. तेव्हा आपल्याला तो एक संधी मिळालेली आहे त्यांची सेवा करण्याची. त्यामुळे अतिशय सोलापूर शहरातील सर्व भाविक भक्त अतिशय सुंदर अशी त्यांची सेवा करतात. आता एक तुम्ही मृदुंग वादक म्हणून प्रसिद्ध आहात, म्हणजे वेळोवेळी अनेक ओव्या असतील, अनेक अभंग तुमच्या कानावरून जातात आणि त्याला तुम्ही साथ देत असता. तर तुमच्या स्वतःच्या खाजगी आयुष्यामध्ये जे काही तुम्ही अभंग ऐकता, तर त्यामध्ये असा एखादा अभंग, अशा काही ओळी आहेत का ज्या तुम्हाला सतत गुणगुणाव्या वाटतात, तर त्या आम्हाला ऐकायला आवडतील? मुळात मी मृदंगवादक आहे, मृदंगवादनाची सेवा करतो. त्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे की लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने. बर. की प्रत्येक कार्यक्रमामध्ये मृदंग लावाच लागतो, मृदंग वाजवावा लागतो. आणि त्यामुळे मृदंगाचा मी एक उपासक आहे, एक भक्त आहे. त्यामुळे मला ही जी अभंगातील जे चरण आहे ते मला अतिशय सुंदर मनाला भावतं. कारण लावणी मृदंग स्वरात लावला पाहिजे आणि कार्यक्रमामध्ये सुद्धा लावला पाहिजे, त्याचे दोन्ही अर्थ होतात. आणि त्यामध्ये एक मृदंग लावला, विणा लावला, आपलं टाळ वाजले, गायक गाऊ लागला, मग तो एक ब्रह्मरस निर्माण होतो आणि त्या ब्रह्मरसामध्ये सर्व जे भक्त मंडळी तल्लीन होतात. म्हणून ते मला ती चरण मला फार मनाला भावतं आणि आवडतं. बरोबर आहे. आता नुकतंच आपण पाहिलं की ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाली, लोणंद इथे, आणि तुम्ही आपली मृदुंग सेवा त्या ठिकाणी देऊ केली, तिथं सेवा करून आलात आणि माऊलींच्या पादुकांचं निरास्नान ही झालंय. मग आता काही दिवसच आषाढी वारीसाठी, या आषाढी एकादशीसाठी उरलेले आहेत आणि आपण ज्यावेळी पांडुरंगाच्या आपण चरणी नतमस्तक होऊ त्यावेळी प्रत्येकजण काही ना काही मागतं किंवा काही ना काही साकडं घालतं. तर यंदाच्या वर्षी पांडुरंगाच्या चरणी तुम्ही काय मागणं घालाल किंवा काय साकडं घालाल? प्रत्येक वारकरी वारीमध्ये चालतो तो भगवंताला आपल्या स्वतःसाठी काहीच मागत नाही. फक्त काय म्हणतो की ह्याची दान देगा देवा आणि तुझा विसरण व्हावा. की भगवंता तुझा विसरण आम्हाला कधीही पडू नको. कारण सारखं आमच्या हृदयामध्ये, आमच्या ध्यानामनात भगवंता तुझं चिंतन राहू दे, हेच मागतो. परंतु यावर्षी आपण जर पाहिलं तर घाट माथ्यावर पाऊस भरपूर झालेला आहे. परंतु आपला जो परिसर आहे, मराठवाडा असेल, इकडला भाग किंवा विदर्भ असेल, यामध्ये पाऊस पाणी कमी झालेलं. त्यामुळे की भगवंताला सर्व वारकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की देवा, जिथं पाऊस नाही तिथं तुम्ही आता पाऊस पाडा आणि ह्या बळीराजाला तुम्ही सुखी करा. कारण बळीराजा सुखी झाला तर जे अन्नधान्य शेतामध्ये पिकणार आहे ते सर्व जनतेला खायला मिळणार आहे. जनता ते अन्न खाऊन आपलं त्यांचं जीवन जगणार आहे आणि ते अन्न खाल्ल्यामुळे त्यांचे तंदुरुस्त राहणार आहे. तेव्हा ते अन्न नसेल तर महागाई वाढणार आहे. त्यामुळे भगवंता यावर्षी पाऊस पडू दे आणि सर्वांचं आरोग्य जे आहे ते आरोग्य सुख समाधानी आनंदात राहू दे, हेच सर्व वारकरी आपली मागणी मागतात. तर नक्कीच महाराज, तुम्ही जे काही मागणं किंवा साकडं आता पांडुरंगाला घालणार आहे तेच प्रत्येकाच्या मुखी असणार आहे आणि ते नक्की पूर्ण होईल अशी अपेक्षा नव्हे खात्री आपण बाळगूया. आणि आज उत्सव महाराष्ट्राचा आणि 16 आषाढीच्या वारीच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि तुमचे अनमोल असे विचार असतील किंवा या वारीबद्दलची विस्तृत माहिती तुम्ही आमच्या दर्शकांना दिली, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.